भोकरच्या भोसी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न। आज दिनांक 14 मार्च 2026 रोजी माननीय जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सर यांच्या मार्गदर्शनाखाली भोसी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे श्री प्रकाशराव देशमुख माजी जिल्हा परिषद सभापती, कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री प्रवीण मेघशेट्टी साहेब उपविभागीय अधिकारी भोकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विनोद गुंडमवार तहसीलदार भोकर, तसेच नायब तहसीलदार श्री प्रशांत कावरे, कृषी अधिकारी टोंपे, महिला बालविकास विभाग भोसीच्या पर्यवेक्षिका श्रीमती पंडित मॅडम, सामाजिक वनीकरण विभागचे वन परिमंडळ अधिकारी पवार, प्राथमिक आरोग्य केंद्रचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहम्मद फराज, तसेच तालुका भूमी अभिलेखचे प्रतिनिधी श्री इर्शाद अली, तसेच भोसी मंडळाचे मंडळ अधिकारी मगरे, भोसी सज्जाचे तलाठी केंद्रे, टोंपे सर, प्रतापराव देशमुख, विलास शिंदे, प्रदीप कल्याणकर, संतोष अक्केमवाड कमटे, हुंडे सर, कदम सर, भालेराव सर, सुनकवार मॅडम तसेच शासनाच्या सर्व विभागाचे सर्व कर्मचारी तसेच भोसी मंडळातील सर्व प्रतिष्ठित नागरिक बांधव व शेतकरी बांधव तसेच पोलीस पाटील व कोतवाल मंडळी उपस्थित होते। सदर कार्यक्रमात विविध शालेय प्रमाणपत्राचे वाटप तसेच डिजिटल सातबाराचे वाटप तसेच आरोग्य किटचे वाटप व जलतरा योजनेचे पूर्वसंमतीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले व नागरिकांना वेगवेगळ्या विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली व त्यांच्या शंकांचे समाधान करण्यात आले। पेंडिंग असतील तर ते सुद्धा आपण सांगावे। निश्चित आपला हा फेरफार जो आपला घेतला जाईल। आपल्याला माहित आहे की 2024 पर्यंत बऱ्याच जणांनी तुकडेबंदी कायद्याच्या विरुद्ध जाऊन काही तुकड्याची खरेदी व्यवहार केलेले आहेत। तर 2024 पर्यंत जे खरेदी व्यवहार झालेले आहेत ते शासनाने नियमित केलेले आहेत। जर आपल्याकडे नोंदणीकृत डॉक्युमेंट असेल म्हणजे रजिस्टर ऑफिसला नोंदणी केलेली आहे, तुकड्याचा व्यवहार झाला आणि त्यावेळेस तुकड्याचा व्यवहार झाल्यामुळं त्या सातबारावर नोंदी झाली नाही, तर अशा सुद्धा नोंदी ज्या आहेत त्या आपल्याला सातबारावर घेता येतात। फक्त आपल्याकडे ते रजिस्टर्ड खरेदी खताची प्रत मात्र असणं गरजेचं आहे। ते जर आपण लावून आपण जर अर्ज केला तर 2024च्या अगोदर झालेल्या सर्व खरेदी खताचे नियमाकुलन आपण करतोय सध्या। त्याचबरोबर इतर विभागाच्या ज्या योजना आहेत त्याही महत्त्वाच्या आहेत, जसं स्प्रिंकलर आहे, ड्रीप आहे, शेती विभागाच्या आणखी बऱ्याच योजना आहेत। त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की आपण फार्मर आयडीचा एक कॅम्प घेतला होता। आता बऱ्याच जणांचा फार्मर आयडी काढलेला आहे, पण काही जणांचा आणखी शिल्लक आहे। त्याच्यात मग काही सामायिक खातेदार आहेत, त्यांचा वैयक्तिक फार्मर आयडी आणखी निघालेला नाही किंवा अजून काही शिल्लक खातेदार आहेत, कारण आपल्याला पुढच्या योजनेसाठी हे फार्मर आयडी लागणार आहे। जसं आपल्यासाठी आधार कार्ड आहे एका व्यक्तीसाठी, तसं शेतासाठी फार्मर आयडी आहे। त्यामुळे मला वाटतं जे काय आता राहिलेले लोक आहेत शेतकरी, त्यांनी फार्मर आयडी काढून घ्यावं, जेणेकरून पुढच्या कुठल्या योजनेला आपल्याला अडचण येणार नाही। आपण आज ICDS मार्फत बेबी केअर सुद्धा किट सुद्धा वाटप केलं। आपल्याला माहित आहे की आपण बऱ्याचदा शहरामध्ये ज्या सुविधा लहान मुलांना किंवा घरी असणं अपेक्षित आहे त्याच पद्धतीने आपल्यालाही असावं असं खेड्यातल्या लोकांना वाटतं आणि त्याच अनुषंगाने जे जे लाभार्थी पात्र होतात तर त्या लाभार्थ्यांचे बेबी केअर किट काही प्रातिनिधिक स्वरूपात आज वाटप केलेलं आहे। तर त्याला जर आपण पात्र असू तर निश्चित आपणही त्या योजनेअंतर्गत आपण अर्ज करावा। आपल्या समाजात गल्लीत किंवा आपल्या भागात हे सुद्धा सांगायला पाहिजे कुठल्या कुठल्या योजनेचा आपल्याला लाभ मिळाला आणि कदाचित आपल्या शेजारचा व्यक्ती सुद्धा घरातला त्याला पात्र असू शकतो। हे जर तुम्हाला माहीत झालं तर तुम्ही निश्चित इतरांना सुद्धा मदत करू शकता। म्हणून आज या सगळ्या डिपार्टमेंटच्या ज्या आहेत त्या सगळ्या योजनेची माहिती थोडीशी आपल्याला व्हावी आणि त्या अनुषंगाने आपण जे काय बाबी याचा फायदा घेऊ शकतो तो घ्यावा।